खरीप हंगामावर एल निनो आणि इंधन टंचाईचा सावट आहे। राज्यात सरासरीच्या 88% पावसाचा अंदाज आहे। विदर्भ मराठवाड्यात अवर्षणाचं संकट आहे। पावसाळ्यात मोठा खंड पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। प्रशासनाला जिल्हानिहाय सूक्ष्म नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शेतकरी कर्जमाफीबाबतही ठोस आश्वासन दिलं जात आहे। 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देण्यात आलाय। एल निनोमुळे कमी पावसाचा अंदाज, आखातातील युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई, खत टंचाईमुळे यंदाचा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांकरता मोठा आव्हानात्मक असेल। या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जिल्हानिहाय सूक्ष्म नियोजनाच्या सूचना या सरकारकडून देण्यात आल्या आहेत। मुंबईत गुरुवारी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली। या बैठकीत संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात आला। यासोबतच शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिलंय। 30 जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल। अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल। कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल। आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो, म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो। म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो। तर यंदा दुष्काळाचं सावट आहे। सरासरीच्या 88% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसाच्या 2 दिवसांमध्ये अंतर येण्याची शक्यता आहे। एल निनोचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळा जाणवणार आहे। मराठवाडा, पश्चिम विदर्भातील एल निनोची तीव्रता ही अधिक जाणवेल। उत्तर महाराष्ट्रातील काही भागात एल निनोची तीव्रता ही अधिक असेल। एकाच जिल्ह्यात काही भागात पाऊस तर काही भाग हा कोरडा असू शकेल। तर यंदा पावसाची स्थिती कशी असणार आहे? जूनपेक्षा जुलैमध्ये कमी पाऊस असेल, जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये कमी पाऊस असेल, तर ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये सुद्धा कमी पावसाचा अंदाज आहे। तर यंदा पावसाची परिस्थिती कशी असणार आहे त्याचं चित्र आपण बघतो आहोत।